आता चारा घेऊन चाललोय आम्ही. खूप स्ट्रगल चाललाय. कसं काय घेऊन जायचं तेच विचार चाललाय. हाय, हे आमचं घर आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग मध्ये. असं पार्टी काय बघतात? मला माहिती आहे बॅकग्राऊंड चेंज आहे, थोडा नाही खूपच जास्त चेंज आहे. मी गावी आलोय, मावशीकडे आलोय. अरे का म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे. आता फॉर्म निघणार आहे ते 1 तारखेला. तर काका बोलले की फटाफट या इथे, आपण लवकरात लवकर जेवढं होईल की कास्ट व्हॅलिडिटी काढून घेऊ. म्हणून रात्री कुर्ला डेपो पासून 11:30ची बस पकडली आणि आलोय गावी. मावशी काय बनवतायत? अरे वा, नाश्त्याला काय काय तुला आवडतं? पोहे. माझा फेवरेट पोहे. अरे वा, पोहे बनवते. पोहे. मांजर कुठे आहे? मांजर असेल की. मावशीकडे पण एक छोटी मांजर आहे. मला ह्या मांजरीला बघून माझ्या मंटूची आठवण आली. हे बघा, हे काय रे, घाबरायला लागले माझ्याशी. अरे हा, मांजरी कशा नवीन माणसं बघतात ना तर खूप घाबरतात. माझ्या मंटूचा पण असंच आहे, नवीन माणसाला बघितलं तर घाबरत राहते. काय तिथं बसली आहे लपून, येत नाही, घाबरतीये. यो यो यो, चल चल चल, तुला पेडिग्री देतो. ए काय, चुप. खूप अग्रेसिव्ह आहे यार. काय, अरे काय खातोय का? पेडिग्री पेडिग्री पेडिग्री. थोडं नॉर्मल झालीये. मुलगा आहे का मुलगी आहे? मुलगा आहे. ए मुलगा आहे. बोका आहेस तू? बोका आहे. माझी आंघोळ झाली, मी बसलोय नाश्ता करायला. पोहे मावशीने बनवलेत गरमागरम, चाय बिस्किट. मंटू, हे तुला पण, हिचं पण नाव मंटू आहे माहिती का? पाहिजे तुला? पाहिजे. आता थोडी नाही का मिक्स झालीये, आता जास्त घाबरत नाहीये, नॉर्मल झाली. मावशी तुम्ही घ्या पोहे, तिला भूक लागलीये. तर मावशी तिला चपाती चारतीये, तर गेली बाहेर. आत्ताच माझी झोप झाली, झोपेतून उठलो. ट्रॅव्हल करत होतो तर ट्रॅव्हल मध्ये खूप थकलो होतो, म्हणून 1-2 तासाची झोप पाहिजे शरीरासाठी. आता फटाफट फ्रेश होऊया. अजून मला जायचंय माझ्या गावी, कास्ट सर्टिफिकेट तिथे कलेक्ट करायचंय माझ्या मित्राच्या घरी. 2-3 महिन्या आधी पण आलो होतो कास्ट सर्टिफिकेट बनवायला. मग ते कास्ट सर्टिफिकेट माझ्या मित्राच्या घरी आहे. माझ्या म्हणजे नेबर येतो, माझ्या घराच्या बाजूलाच त्याचं घर आहे, त्याच्या घरी आहे. आपल्याला माझ्या गावी जायचंय. हार्डली ह्या गावापासून ते माझ्या गावापर्यंत जायला 30-40 मिनिट्स लागतील. तर आपण जेवूया, अजून फटाफट निघूया. आता बसलोय जेवायला, चिकनचं कालवण भात. अजून लाईट गेलीये. किती टाइम झाला मावशी लाईट गेली? लाईट काय 4 तास जाते, येतच नाही. खेड्यात असलंच असते. म्हणजे आता किती वाजता गेली लाईट? लाईट सकाळी 11 वाजता. हा, 11 वाजल्यापासून लाईट नाही. अरे बापरे. एक दिवस तर पूर्ण दिवस येत नाही. हा, गावाचा हेच प्रॉब्लेम आहे, लाईट जातात. आई पण आली आहे ना गावाकडे तिच्या? हा, मला मावशी सांगत होती की आई आहे ना ती पण गावीच आहे. आई म्हणजे माझी आजी, मम्मीची मम्मी. तर ते पण गावीच आहे. इथून हार्डली तिथे जायला, त्यांच्या घरी जायला 15 मिनिटं लागतील. अजून गाडी पण आहे, बाईक आहे. तर जाऊन भेटून येऊ, अजून आईला सरप्राईज देऊ. मावशीने सांगितलं आईला की धमा आलाय असं तसं, नाहीतर मी आईला सरप्राईज देणार होतो. इथं धाराशिवला आहे ना, इथं 10-15 मिनिटं लागतील. धाराशिव मध्ये कुठे? म्हणजे आपलं धाराशिव आहे जिल्हा, हा, त्यामध्ये वाशी तालुक्यामधले विजरा गाव. अच्छा, 10-15 मिनिटात पोहोचू. आधी जाऊ पिंपळ गावाला, माझे गावी. तर ते सगळे डॉक्युमेंट घेऊ, मग नंतर आईकडे जाऊ. तर आता फटाफट जेवून घेऊया, नाहीतर ही बघा, हे इथून तिथून फिरते येडा बनून, डायरेक्ट चिकनचा पीस घेऊन पळून जाईल. आता रेडी झालोय, गाडी स्टार्ट करून फटाफट निघूया. आणि लवकर पण यायला लागेल, कारण रात्र झाली ना तर ह्याची लाईट कमी येते. रात्र झाल्यावरती रोड काय दिसणार नाही, कारण गाडीची ना लाईट खूप कमी आहे. म्हणून मम्मी बोलते, मावशी ना मम्मी सोबतच बोलते. तर
मावशी मम्मी तेच बोलते लवकर या, गाडीच्या हेडलाईटची लाईट आहे ना खूप कमी आहे, जास्त टाइमपास करू नको. तर फटाफट आपण निघूया. मी आता माझ्या गावी पोचलोय पिंपळगावला. माझा मित्र आहे राहुल, त्याच्या घरी आलोय. तो शेतात गेलाय काम करायला. तर तो बोलला की धमा तू बस, चाय वगैरे पी, मी येतो, अर्धा एक तास लागेल. अक्षयचा पण फोन आला होता. अक्षय पण बोलतोय भाई लवकर या लवकर या, खूप बोर होत आहे. आता बघू इथलचं फटाफट आपण काम करून लवकर घरी जायला लागेल, कारण अंधार झाला तर आपल्या गाडीची लाईट नाहीये, तर खूप कठीण होईल मग घरी जायला. राहुल आहे ना, राहुलच्या घरी म्हैस आहे. मी 2-3 महिन्या आधी आलो होतो. त्या म्हैसला ना पिल्लू होणार होतं त्याच्या. आता आलोय तर काय बघतोय, त्याला पिल्लू झालं. हाय, मस्त आहे ना. बघा माझं गावचं घर, पाठी दिसतंय, हे आमचं घर आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढं खंडर कोण राहतं का नाही. इथं कोण नाही राहत. माझी आजी असायची, माझी आजी राहत होती, म्हणजे आमच्या सोबतच राहत होती, पण येणं जाणं असायचं तिचं. पण माझी आजी ऑफ झाल्यानंतर जास्त आम्ही कोणी येत नाही. तर मधी मधी येतो. हे घास ना लगेच येते, म्हणजे जास्त लक्ष नाही गावच्या घरी. सगळं मुंबईला असतात ना, म्हणून कुणाला वेळ नाही भेटत गावी यायला, हे सगळं साफसफाई करायला. साफ करून गेलं ना परत घास येतात, कचरा येतो, हे येतो. ही गाडी आहे ना तिथे उभा होती, काय माहिती कुणी इथं आणून ठेवली आहे. पडदा थोडा बाजूला करून बघूया, साप वगैरे तर नाही ना काय, आहे का बरोबर. हा टाळा आहे इथे, बघूया. टाळ आहे, हे कट करायला लागेल खूप. त्या रस्त्याने यायला लागतं घराकडे, पण मी असं फिरून आलोय, असं आलोय, कारण इथं घास आहे, कुठून येणार मी. तर मी आता आलोय राहुलकडे. काय वाय, कसं आहेस? मजेत मजेत. तुझं रान कोणतं आहे? हे काय, हेच आहे. हे बघ बकऱ्या बिकऱ्या दाखव. राहुलच्या बकऱ्या किती बकऱ्या आहेत ना, 4 बकऱ्या आहेत. 4. म्हैस किती? 2 आहेत, 2. दोन ते बघ तिथे एक आणि तिकडे एक. एक होत्या ना? नाही, आणखीन एक आहे ना. हा, तिथं. मी आलो होतो तेव्हा एकच होती ना. हा, आता आणखीन एक घेतली. हा, अरे वा, पिल्लू पण झालंय. हा, झालं ना पिल्लू. हा नाही बघितलं रे, का तू? बघितलं हा का? बघितलं ना, वहिनीने दाखवलं. अच्छा अच्छा. मेल आहे तो, माहिती का, मुलगा आहे. मी 2-3 महिना आधी आलो होतो इथे, पण रस्ता कन्फ्युजन होता. मी माझं स्वतःचं घर विसरलो. रस्ता थोडा कन्फ्युजिंग होता म्हणून कळत नव्हतं. राहुल बोलला मी गाईड करतो कॉलवरती, मग तसं या. राहुल सांगतोय की हे जे झाड आहेत ना, कसलेत? चना चना चना, हरभरा. हरभरा, जे आपण खातात ते. हा हा, हा ते छोले भटुरे, छोले छोले. हा हा हा, ते ह्यालाच येतात. हा, बघा भाई, वाटत नाही रे. आता येतात ते, आणखीन 2 महिन्याच्या नंतर येतील त्याला. हा, हे पण तुम्हीच टाकलंय का? हा, मग पेरणी वगैरे करतो ना आपण. हा हा, मग ते असं उगवतं, हे बघ. मस्त आहे. हा, एकदम शांतता आहे. या झाडाला पेरू बघा, कुलूप लावलंय इथं आहे, इथं आहे. कडक आहेत सगळे. आहेत का खाण्यास लायक, आहेत का? तो खालचा आहे बघ, खालचा. कोणचा, हा वाला? हा. खूप कडक असेल, खूप कडक आहे. दात तुटतील माझे. नरम असं बघ, त्याला नग डबून बघ ना, दबतंय का. कडक आहेत रे, दाता तुटतील माझे. इलेक्ट्रिशियन मॅन काहीतरी करतोय. खराब झालंय का? नाही, ते लॉकच होत नाही रे. हे कशाचं असतं? हे जे पाणी येतं ना शेतामध्ये, हा, त्याचा बोर्ड येतो, ऑन ऑफ करायचा. अच्छा, म्हणजे हे ऑन केलं तर पाणी येतं शेतात, शेतात ऑफ केलं तर पाणी जातं, हा. बंद होतं. मला गावातलं एवढं काय माहिती नाही, कारण मी गावी येत नाही लवकर, म्हणून मला काय एवढा आयडिया नाहीये कसं काय असतं. हे काय देव आहेत का? हा, देव आहेत ते. हा, हे बघ ऊस पलीकडे. देव आहेत. आता आता चारा घेऊन चाललोय आम्ही.
खूप स्ट्रगल चाललाय. कसं काय घेऊन जायचं तेच विचार चाललाय. एकटं कसं नेणार, कसं काय न्यायचं. बघ ना आता बघ कसं नेऊन जातो. काय करतो राहिलं फक्त तुम्ही घ्या तिथं. खूप स्ट्रगल आहे. असं मी कधी आयुष्यात केलं नाहीये. कलर कलर रे नाही कलर. लय निघालं आहे ना असं. रस्सीने बांधतोय. ती म्हैस वेट करते कधी जात आहेत कधी मी जाऊ. तर आमचं अर्ध काम झालंय, अर्ध राहिलंय. कास्ट व्हॅलिडिटी साठी कव्हरिंग लेटर लागताना मग तेच म्हणजे तिथंच अटकलोय. आता बघू काय होतंय काय नाही. तर व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहेत चॅनलवर तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा या मराठी माणसाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.